बुलढाण्यात भाजपा आणि शिवसेनेतील वाद आता चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यामध्ये चांगल्याच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर आता हा वाद टोकाला पोहोचल्याचं दिसत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आरोप करताना आदिवासी मुलींचे चरित्र हनन केल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केला आहे आणि त्यामुळे आमदार गायकवाड यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा करेल असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिला आहे. तर मी कुठल्याही मुलींवर आरोप केलेले नाहीत, त्यांचे चरित्रहनन केलेले नाही. उलट विजयराज शिंदे यांनी आदिवासी अल्पवयीन मुलींचे शोषण केले, त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे असल्याचा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे आणि योग्य वेळी ते बाहेर काढण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे आता भाजपा आणि शिवसेनेतील वाद कुठल्या टोकापर्यंत जातो हे पाहावं लागणार आहे. मी जो काही आरोप केला होता, मी तो काही चुकीचा किंवा खोटा किंवा राजकीय द्वेषातून केलेला नव्हता. मी वास्तव बोललेलो होतो. आता तो शिंदे इतका हुशार आहे, आपल्यावर येणारा आरोपाकरता तो आदिवासी महिला कर्मचाऱ्यांची ढाल करायचा प्रयत्न करून राहिलेला आहे की आमच्या शाळेतल्या 30 कर्मचारी महिला पुरुष, आमचे 300 मुलींचा अपमान केला. अरे त्यांच्या अपमानाचा प्रश्न नाहीये. त्या राजे मंगल कार्यालयामध्ये ज्या ज्या मुली अतिशय 10-15 मुली त्या काही सज्ञान नव्हत्या, त्यांचं तुम्ही शोषण केलेलं आहे. ऍट्रॉसिटी कायदा तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे, पास्को तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे आणि याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, सगळे पुरावे आहेत आणि मी पुराव्याविषयी देईल. सगळ्यांना माहिती आहे याच्या आश्रमशाळेमध्ये काय काय चालायचं. काही एक मुलगा शाळेचा गेटमध्ये पडून गेला, त्यात तो आरोपी नव्हता, पण पोलिसांचा वेळ होऊन की त्यांनी त्याला आरोपी केला आणि एका मुलीचा कंडोम ती प्रेग्नेंट राहिली, या विजयाने तिचा हे केलं, डिस्करेज केला, यानेच अल्पवयीन मुलीचा केला. आणि ज्यावेळेला एका समिती नेमल्या गेली, त्या समितीनं ज्यावेळेला तपासणी केली, त्या 43 नंबरच्या पानावर काय म्हटलं होतं, क मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की संस्थाचालक शिक्षक संस्थेच्या इतर शाखेतील कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आश्रमशाळेतील महिला शिक्षक कर्मचाऱ्यांसोबत आहे. हा अहवालाचं 27 नंबरचं पान विजयराजने काय केलं, पैसे दिले. ठीक आहे, मी नाही बोलत, हा शासनाचा अहवाल आहे. त्याच्यामुळे मी जे काय आरोप केले, माझा एकही आरोप चुकीचा नाहीये. आणि राहिला माफी मागण्याचा विषय, त्या चोट्याची मी तर माफी कधीच नाही मागू शकत. राहिला सगळ्या आश्रमशाळेतल्या मुली आणि महिला, माझा त्यांच्यावर आक्षेप नाही. उलट त्या ज्या मुली बर्बाद केल्या त्यांना न्याय देण्याकरता माझं स्टेटमेंट आहे. मी कोणासाठी तर न्याय मागून राहिलो. शासनामध्ये राहायचं, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दबाव आणायचा, मंत्र्याकडून दबाव आणायचा आणि माझ्या हे विषय दाबायचा प्रयत्न करायचा माझं आव्हान आहे. माझ्याकडे इतके पुरावे की कोणी मंत्री, कोणी अधिकारी, स्थानिक लेवलचा कोणी पोलीस अधिकारी यांनी जर याला वाचवायचा प्रयत्न केला तर मी त्याला पण सोडणार नाही. हे प्रकरण गंभीर आहे. कोण आहे महामुनीबाई, परभणीची, संभाजीनगर राहते, तिला विजयराजचा 4था पोरगा आहे. जबाबदारी सांगतो मी. त्या बाईच्या माध्यमातून किती लोकांना घडवलं, पक्षाने पाठवलेले पैसे त्या बाईच्या घरी गायब झाले बुलढाण्याकडे येताना. कोण आहे मुरमुरे नावाची मुलगी, माझ्या नावाचा नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीच्या 15 दिवसाआधी पोलीस स्टेशनला संभाजीनगर रिपोर्ट द्यायला लावला, खोटा रिपोर्ट द्यायला लावला. नंतर ज्यावेळेस ती पोरगी बदलली तर तिच्यावर ड्रग्ज, रिव्हॉल्वर आणि तिच्या गाडीमध्ये नकली नोटा ठेवून तिला 1.5 महिने जेलमध्ये ठेवलं. ती मुरमुरे नावाची पोरगी हर्सुल जेलला होती. त्या मुलीचं पण तिने पण सगळे व्हिडिओ मला दिलेत. या महामुनी पक्षचे पण व्हिडिओ माझ्याकडे सगळे आहेत. कोण आहे विजयराजच्या राजूरच्या शेतावरच्या खाकरेची मूर्तीची पोरगी कोण आहे, कुठं आता शेगावला काय केलं तुम्ही इकडे, आता या बुलढाण्याच्या रस्त्याच्या हॉटेलवर काय केलं, हे सगळं आम्हाला माहित नाही. माझ्या ऑफिसमध्ये सगळे कॅमेरे आहेत. माझा बेडरूम माझ्या दुपारच्या आरामाकरता किंवा शुगर बिगर वाढली तेवढ्या करता असं ट्रीटमेंट घ्यायला करता असते. हे कार्यालय भरगतचं भरलेलं असतं महिलांनी मुलींनी सगळ्यांनी. असल्या धंदीकडे होत नाही. येणाऱ्यापासून सगळ्यांची नोंद सगळं इथं दिसतात. तुम्ही बसले तरी आत काय चाललं याच्यावर सगळं दिसतं. त्याच्यामुळे ज्या माणसाने इतके धंदे केले त्याने मला शहाणपणे शिकवण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे सगळ्या गोष्टीची प्रूफ आहे. राहिला विषय कार्यालयाचा, तर कार्यालयाचं हे जे मी केलं, जसे 100 स्मारक बांधून दिले, जसे 100 भवन बांधून दिले, तसं मी शासनाच्या निधीतून बांधलेलं आहे. जसा त्याचा सगळे लोक उपयोग घेतात तसाही मी याचा उपयोग घेतो. आणि आता तर काही विषयच नाही. पूजाताई गायकवाड नगराध्यक्ष हे तिचंच कार्यालय आहे. त्याच्यामुळे कोण मला त्याच्यामध्ये काय हे करू शकतं. तुझं कार्यालय कशाच्या संस्थेवर आलं, तू कशाला वापरतो हे पण आम्हाला माहिती आहे. हे काही सांगायची गरज नाही तू कशा करता आलं, काय करून आला म्हणून. त्याच्यामुळे माफी मागण्याचा तर प्रश्नच येत नाहीये.
100 कोटी टाक का 1000 कोटी टाक, संजय गायकवाडला काही फरक पडत नाही आणि हे सिद्ध करून दाखवेल. याचं जर रेकॉर्ड काढलं, या सगळ्या गोष्टींचा जर तपास केला खरा, माझं देवेंद्रजीला पण नम्रपणे आव्हान आहे, माझं गृह खात्याला आव्हान आहे, आपल्या पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हा तुमची दिशाभूल करण्यात येतो. याचे हे केलेले पाप झाकण्याकरता हा तुमच्या पक्षात आलेला आहे. याने किती मुली उद्ध्वस्त केल्या, आदिवासी मुली उद्ध्वस्त केल्या, हे चौकशी केल्यावर तुम्हाला समजणार आहे. आणि त्याच्यामुळे अशा लिंग पिसाट खराब बाबाला, विजय खराब बाबाला याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी आणि काय सत्य ते बाहेर आणावं. आता सरळ असतं की त्याच्या आडच हे सगळं चालतं, नाही तर एवढी हिंमत कुठे आहे. आणि मला त्यांचं समर्थन मी असं म्हणणार नाही, त्यांची दिशाभूल केली जाते की संजय गायकवाड आम्हाला छळतात, संजय गायकवाड आम्हाला त्रास देतात, आमच्याला असं करतात, पण स्वतःचं कुकृत्य दाखवत नाही ना की संजय गायकवाड का बोलतात म्हणून. कर कबूल, आम्ही नाही बोलत तुला, सोड धंदे, आम्ही नाही बोलत तुला काही, पण स्वतः इतके नीच धंदे करायचे आणि आम्हाला सांगायचं. हे शासकीय अहवाल आहेत, मागे पण मी दाखवले होते, स्पष्ट 43 नंबरचा पान गायब आहे. काढा अहवाल तुम्ही उद्या अधिकृत माहिती अधिकारात, तुम्हाला दिसून जाईल काय काय धंदे करतात तर.